श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 13. पोटदुखीवर पक्वान्नांचे औषध. श्री गणेशाय नमः. नामधारकाने सिद्धमुनींची स्तुती केली व पुढे नृसिंह सरस्वतींचा वृत्तांत आणखी सांगावा अशी विनंती केली. त्यांची जिज्ञासा पाहून सिद्धांना फार संतोष झाला आणि ते म्हणाले, प्रयाग येथे नृसिंह सरस्वती काही काळ राहिले. तिथे माधव सरस्वतींशिवाय आणखी फार प्रज्ञावंत असे 6 शिष्य त्यांना मिळाले. त्या शिष्यांबरोबर ते पुन्हा दक्षिणेस कारंज गावात आले. त्या सर्वांना गावातील लोक मोठ्या सन्मानाने पूजू लागले. त्यांना लोक दत्तात्रयाचा अवतार मानू लागले. माधव व अंबाभवानी या त्यांच्या मातापितरांनाही नृसिंह सरस्वतींचे दर्शन घेतले. हा आपलाच मुलगा व गेल्या जन्मीचा श्रीपाद श्री वल्लभ हे त्यांनी ओळखले आणि जगाला वंदनीय असा पुत्र तुला होईल हे वचन कसे खरे झाले त्याचे त्यांना आनंदाश्चर्य वाटले. पुत्राने संन्यास घेतला व 42 पिढ्यांचा उद्धार होतो आणि माझ्या संन्यासामुळे असेच उत्तम फळ पितरांना मिळाले आहे असे नृसिंह सरस्वतींनी त्यांना सांगितले. त्यांना रत्नाई म्हणून एक बहीण होती. त्यांनी स्वामींना शरण जाऊन संन्यास घेण्याची इच्छा प्रकट केली, पण ते म्हणाले, स्त्रियांनी पतीची सेवा करावी, त्यातच त्यांना मोक्ष मिळतो. तू संसारच करावास. तेव्हा त्या म्हणाल्या, माझे प्रारब्ध काय आहे? श्री गुरु म्हणाले, गतजन्मी तुम्ही गायीला लाथ मारली होती. शेजारी राहणाऱ्या स्त्री पुरुषांमध्ये भांडण लावले होते. तुम्हाला कोडं उठणार आहे. कारण काय? गायीला लाथ मारलीत म्हणून आणि भांडणे लावलीत म्हणून तुझा पती तुझा त्याग करून तापसी होईल. कुष्ठरोगाने तू अगदी जर्जर झालीस म्हणजे मग माझे तुम्हाला पुन्हा दर्शन होईल. भीमा नदीच्या तीरावर अमरजा नदीच्या संगमावर जे तीर्थ आहे तेथे गेल्यावर व स्नान केल्यावर तुमचे पाप नष्ट होईल. अशा प्रकारे त्यांना मार्गदर्शन करून श्रीगुरु पुढे त्र्यंबकेश्वर क्षेत्राला गेले. त्या ठिकाणी गौतमी किंवा गोदावरी नदीचा उगम आहे. ते तीर्थक्षेत्र फार प्रसिद्ध आहे. ते क्षेत्राची महात्मकथा मी तुम्हाला संक्षेपाने सांगतो. असे म्हणून सिद्धांनी नामधारकांना त्र्यंबकेश्वरी गौतमी नदीचा उगम कसा झाला ती कथा सांगण्यास प्रारंभ केला. शंकरांनी गंगा आपल्या माथ्यावर धारण करून ठेवली होती. ती जर भूतलावर आणता आली तर तिथे बहुत लोकांचे कल्याण होईल असा विचार त्र्यंबकेश्वर स्थानाच्या आसपास साळीची शेती करणाऱ्या काही ऋषींच्या मनात आला. गौतम मुनी शंकराचा मोठा प्रिय भक्त होते. तेव्हा त्यांनी जर मनावर घेतले तर हे काम होऊ शकेल असा त्यांनी विचार केला. त्यांनी गौतमांना तसे करण्यास उद्युक्त करण्यासाठी एक युक्ती सुचली. त्यांनी योगबळाने दुर्वांपासून एक गाय निर्माण केली व गौतमांच्या शेतात भाताच्या लोंब्या खाण्यासाठी तिला पाठवले. ती आपले शेत खात आहे हे पाहून तिचे निवारण करण्यासाठी गौतमांनी एक दर्भ फेकला व ऋषींच्या मायाशक्तीने त्या दर्भाचे वज्रासात रूपांतर झाले. त्याने ती खोटी गाय मरण पावली. गौतमांना आपल्या हातून गोहत्या घडली असे वाटले. त्याने भोळेपणाने त्याच ऋषीमंडळास विचारले, या माझ्या पापाला प्रायश्चित्त काय? त्यांना ऋषी म्हणाले, गंगा जर इथे भूतलावर आणली तर तिच्यात स्नान केले तर तुम्ही पापमुक्त व्हाल. गौतमांना ते पटले. त्यांनी दीर्घकाळ तप केले. शंकर प्रसन्न झाले. गौतमांना वर माग असे म्हणाले. तेव्हा गौतमांनी शिवशीर्षीची गंगा अंशतः त्र्यंबकेश्वर येथे प्रकट व्हावी व तीत स्नान करून सर्वांचा पापविनाश व्हावा असा वर मागितला. तेव्हा श्री शंकरांनी तेथे गंगा अवतीर्ण केली. तिलाच गौतमी किंवा गोदावरी म्हणतात. तिच्या पात्रात स्नान केल्यास सर्व पापांपासून मनुष्य मुक्त होतो असे महात्म्य आहे. श्री नृसिंह सरस्वतींनी ती तीर्थयात्रा केली आणि पुढे ते लोकांवर अनुग्रह करण्यासाठी पर्यटन करीत असता मंजरिका नामक गावी आले. तेथे माधवारण्य नावाचे एक साधक त्यांना शरण आले. ते नृसिंह सरस्वतींचीच मानसपूजा नित्य करीत असत आणि योगायोग असा की ते साक्षात त्यांच्यासमोर प्रकट झाले. ते फारच चकित झाले. त्याने तत्काळ गुरूंची स्तुती केली. गुरूंनी त्यांना दत्तात्रयाचे स्वरूप दाखवले. माधवांना परमानंद झाला. गुरूंची ते वारंवार वंदनपूर्वक स्तुती करू लागले. गुरु त्यांना म्हणाले, तुमच्या मानसपूजेमुळे भगवान दत्तगुरू तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देतील. तुम्ही ब्रह्मलोकी जाल यात शंका धरू नका. तेथून स्वामी गंगेच्या तीरावर वासर ब्रह्मेश्वर तीर्थास गेले. तेथे सर्व शिष्यांसहित त्यांनी स्नान केले. तेथे तीरावर पोटदुखीने फार ग्रस्त झालेले एक ब्राह्मण आले व वाळूवर गडाबडा लोळू लागले. त्यांना अन्न मुळीच पचत नसे. 15 दिवसांनी किंवा महिन्यांनी ते जेवत, पण तेही त्यांना पचत नसे. आदल्या दिवशी ते सणाचे जेवण जास्त जेवले होते आणि त्यांना कासावीस झाले होते. त्यांचे पोट एवढे दुखत होते की ते नदीत प्राणच द्यायच्या तयारीत होते. त्यांनी पोटावर एक शिळा बांधली होती. शंकराचे नाम घेत होते. स्वतःच्या पूर्वकर्माला दोष देत होते. जेव्हा स्वामींनी त्यांना पाहिले तेव्हा शिष्यांना ते म्हणाले, जा जा त्यांना इकडे आणा पाहू. शिष्यांनी त्यांना जवळ आणले. स्वामी म्हणाले, अहो उगाच का प्राण टाकता? काय झाले सांगा तरी. तेव्हा त्या ब्राह्मणांनी स्वामींना आपली परिस्थिती सांगितली. स्वामी म्हणाले, एवढेच ना? तुमची व्यथा गेलीच म्हणून समजा. मजजवळ तुमच्यासाठी औषध आहे. तुम्ही एवढेच करा. आता तुम्ही मनसोक्त भोजन करा. तुमचे पोट दुखणार नाही. ते ऐकून ब्राह्मणाने मन जरा शांत झाले. तेवढ्यात त्या ग्रामाचे अधिकारी नदीतीरे आले. स्वामींपुढे त्यांनी साष्टांग नमन केले
आपले जीवन सर्वथा धन्य झाले म्हणून स्वामीजी स्तुती करू लागले. स्वामींनी त्यांना नाव वगैरे विचारले तेव्हा ते म्हणाले, माझे नाव सायनदेव असे आहे. मी कडगच्ची गावचा राहणारा. या गावात पोटासाठी नोकरी करण्याकरिता आलो. यवनाच्या नोकरीत मी आहे. स्वामींना त्यांनी उद्धार करा, मला मुक्तिमार्गाचा उपदेश द्या वगैरे विनंती केली. तेव्हा गुरु नृसिंह सरस्वती स्वामी म्हणाले, हे पहा, हे इथे जे ब्राह्मण आहेत त्यांना भरपूर जेवायचा उपाय मी सांगितला आहे. तुम्ही त्यांना उत्तम भोजन द्या. त्यांना अन्न दिले तर त्यांचा प्राण जाईल आणि मला ब्रह्महत्येचा दोष लागेल असे त्यावर सायनदेव म्हणू लागले. तेव्हा तुम्ही त्यांची चिंता करू नका, त्यांना भोजनानेच बरे वाटेल असे स्वामी म्हणाले. सिद्ध नामधारकांना म्हणाले, नामधारका, आम्ही त्यावेळी तेथे होतो. श्रीगुरूंनी असे सांगितले व ते स्वतः भिक्षेस गेले, तेही त्या सायनदेव विप्राच्याच घरी. तेथे सायनदेवाच्या पतिव्रता पत्नी जाखाई यांनी गुरूंचा परमादराने सत्कार केला, पूजा केली आणि शिष्यांसमवेत सुग्रास अन्नाचे भोजन दिले. अत्यंत श्रेष्ठ अशा सत्संगतीत त्यांच्या पंक्तीला ते जठरशूल झालेले विप्रही होते. ते गुरूंच्या आदेशाप्रमाणे नीट जेवले. त्यावेळी त्यांची पोटदुखी एकदम बरी झाली. ही गोष्ट मी स्वतः पाहिली आहे बरे. भोजनाच्या वेळी सायनदेवाने गुरूंबरोबर आम्हालाही वंदन केले. गुरूंनी त्यांना संतती, संपत्तीचा व दीर्घायुष्याचा वैभवाचा आशीर्वाद दिला. भोजनाचा थाट काय वर्णावा. श्रीगुरूंच्या सानिध्यात सर्वजण खरोखरच तृप्त झाले आणि ज्यांना अन्न म्हणजे शत्रू झाले होते त्याच विप्रांना भोजन करूनच बरे वाटले. त्यांची वादी गेली. नामधारका, गुरूंचे चरित्र, गुरूंची लीला खरोखर अलौकिकच आहे. 13वा अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.